आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाली आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाहे वेळोवेळा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाहे वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पंचकुमाराने कथेचा विस्तार पंचकुमाराने कथेचा विस्तार पंचकुमाराने कथेचा विस्तार पंचकुमाराने कथेचा वामजीच परदास कृपा वामजीच परदास कृपा कायम जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या सेवे लागी सेवक झालो हो
भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगात महाराजांनी आपल्या न बदलणाऱ्या आवडीसाठी ज्याला बदलणं आवडतं त्याला बदलण्यात बदल करायला लावलेला हा अभंग आहे. विठ्ठला श्री संत बाबा भागवत महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण दिगंबर भागवत महाराज देवपूरकर यांच्या मार्गदर्शनाने व भजनी मंडळ धारणगाव देवपूर फरदापूर यांच्या सहकार्याने होत असलेला हा 43व्या वर्षातला नामयज्ञ त्यातली ही जागराची कीर्तन सेवा या हनुमत प्रांगणामध्ये करण्याचा सुयोग ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आला ते या परंपरेचं एक दिव्य रत्न म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या सर्वांचा परमार्थ पथ आपल्या ज्ञानप्रकाशाने जे उज्ज्वल करत आहेत. आपल्या उत्सवाचे मार्गदर्शक प्रेममूर्ती प्रसाद महाराज भागवत यांच्याद्वारा समस्त ग्रामस्थांच्या भावना या निमंत्रणाच्या रूपाने माझ्यापर्यंत पोहोचल्या. आपल्या सेवेकरता मी उपस्थित आहे. स्वतः महाराष्ट्री या ठिकाणी या उत्सवाच्या कीर्तनाच्याच नाही तर उत्सवाच्या निमित्ताने 7 दिवस आणि उद्याचा 8वा असा अखंड इथं थांबण्याचा नियम करून उपस्थित आहेत. आपल्या सिन्नरचं वैभव वाणीभूषण हरिभक्तीपरायण ज्यांचं नुकतंच आगमन झालं आमचे किशोर महाराज खरात ही या ठिकाणी उपस्थित आहेत. सिन्नर सातत्याने महाराष्ट्राच्या लक्षात राहिला. त्या लक्षात राहण्याची परंपरा ज्यांनी अखंड आबादीत चालू ठेवली आमचे प्रेममूर्ती भगीरथ महाराज ते जरी बाहेर गेले तरी त्यांचा सगळा परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. या परिसरातील समग्र प्रेमीजन स्नेहीजन आणि श्रवणाच्या निमित्ताने सतत आणि सातत्याने भेटणारी आपण सर्व वैष्णव कीर्तन प्रेमी कथाप्रेमी भाविक भक्त मंडळी एका दिव्य परंपरेला आपण जीवापाड जपलंय याचा फार आनंद आहे. त्याचं कारण असं आहे जे जपण्यासारखं आहे ते जपण्याच्या बाबतीमध्ये आपण खूप दुर्लक्ष करत आहोत. आणि जपण्यासारखी वस्तू जपली नाही की मग टाकाऊ जपत बसतो आपण जे उपयोगाचं नाही जे कल्याणाचं नाही. भारत ज्या अनेक कारणाने जगाला प्रिय आहे किंवा तो लक्षात येतो त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे परंपरा. आपण प्रतिज्ञा घेतलेली असते का त्या दिव्य परंपरांचा पुढं काय करीन तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विठ्ठला मी असं म्हणेन की भारताच्या जर आपण त्याला असा उत्तरेकडून दक्षिणेकडे उभा असलेला गृहीत धरला तर त्याच्या उजव्या हाताला पश्चिम दिशा येते आणि त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा येते. भारताच्या उजव्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडे यंत्रांच्या परंपरा चालल्या आणि भारताच्या डाव्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे तंत्रांच्या परंपरा चालल्या. त्यामुळे पाश्चात्य लोक त्यांच्या निरनिराळ्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.
बिना ड्रायव्हरची गाडी तिकडूनच येणार आहे आता. अजून आपल्याला टेस्ला सुद्धा ती उपलब्ध नाहीये. विठ्ठला ऐलान केलेला आहे त्यांनी. तेव्हा ते यंत्रांच्या परंपरा सांभाळून आहे. तंत्राकरता आजही भारताची डावी बाजू म्हणजे पूर्वेकडचा भाग अजून पण लोक तंत्राकरता बंगालपासून पुढेच जातात किंवा बंगालला तेवढ्यासाठीच जातात. कामाख्याला का गेले होते मला काहीच माहीत नाही. मला अख्ख्या कामाचा विचार करायचा आहे आज. श्रोते हो, म्हणजे ज्याची उजवी बाजू यंत्रांची परंपरा सांभाळते, ज्याची डावी बाजू तंत्रांची परंपरा सांभाळते. आजही कुंगफू सारखं तंत्र, कराटे सारखं तंत्र जपान, चीन म्हणजे आपल्या डाव्या बाजूची ही सगळी संपत्ती आहे. त्या तंत्र आणि यंत्रांच्या परंपरांच्या मध्ये वाढलेला भारत ही मंत्रांची परंपरा आहे. मी असं म्हणेन रामकृष्णारी हा एवढाच मंत्र नाही, हा ज्याच्या जप करायचा आहे असा उत्सव तुम्ही करा. हा उत्सव सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला मंत्रच आहे. विठ्ठला त्यामुळे भारत नेहमी गुरूंच्या शोधात काय, भारत नेहमी गुरु करता शोधला जातो. मग स्वामी विवेकानंदांच्या रूपाने असेल, स्वामी राम यांच्या रूपाने असेल, योगी परमानंद ज्यांचं योगी कथामृत हे चरित्र अगदी बेस्ट बुक सेलर म्हणून मानलं जातं, अशा सगळ्या लोकांनी कायम भारताचा विचार करायला लावलाय जगाला. ॲसिडिटीने उपद्रवित केलं तेव्हा लोकांना कपालभातीचा आग्रह धरणारा बाबा पण आपणच दिलाय. ज्यांचा देव राम नाही त्यांचा पण राम देव आहे. विठ्ठला आणि कितीतरी आखाती राष्ट्रांनी प्रणवाचा उच्चार स्वीकारला, ओंकार स्वीकारला. ओरिजिनल स्वीकारण्यात मागे येत नसतात. त्यामुळे आखाती राष्ट्र प्रणवाचा उच्चार करू लागलीत. आपण पुरवायचं काम केलंय सतत. आपला शोधच त्याच्यासाठी झालाय. आपण सगळ्यांचे गुरु आहोत. त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं की 50% टेरिफ जरी वाढवलं तरी कधी एकमेकाचं तोंड न पाहणारे एकत्र येऊन आपला गेम वाजवू शकतात. विठ्ठला अरे ते चीन असलं, आम्ही प्राचीन आहोत. घेऊ ना, आम्ही कुठून तरी जुळवून घेऊ. गुरु परंपरेचं वैभव ही भारताची ओळख आहे. मी 11वीला असताना आम्हाला तिवारी नावाचे प्राध्यापक होते. मला वक्तृत्वात ओढण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे. डोंबिवलीतल्या सगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी मला उतरवण्याचा आग्रह केला आणि तशी माहिती पुरवली. त्यांनी एक उतारा मला पाठ करायला दिला होता. 7-12 नाही, कारण त्याच्या पलीकडे काहींकडे उताराच नाही. ह्या वाक्याने मी पान उतारा करतोय असं काही मानू नका. हे उतार्याचं पान आहे. जग जिंकायला निघालेला सिकंदर त्याच्या गुरुच्या पाया पडायला गेला. जग जिंकायला निघालेल्या सिकंदराने हे लक्षात घ्यावं, त्याच्या गुरुचं नाव सॉक्रेटिस. हा प्रसंग थोडासा अवधी भाषेकडचा आहे, तेवढा अवधी नाहीये माझ्याकडे, पण तो त्याच्या गुरुशी काय बोलतो त्याचा संवाद त्या हिंदी कवीनं रेखाटलाय. सिकंदर ने कहा सुकरात से क्या तुझको मैं लाऊंगा, विजय डंका बजाकर जब हिंद से लौट आऊंगा. जग जिंकायला चाललोय, त्यात हिंदुस्थान जिंकणार आहे. तिकडून तुम्हाला काय आणू सांगा. त्यावेळेला त्या सॉक्रेटिसने दिलेलं उत्तर आहे का. सॉक्रेटिस म्हणजे जगत ज्याला गुरु मानतं असं सगळ्या जगाने मान्य केलेला जगद्गुरु आहे तो. हल्ली जगद्गुरूच एकमेकाला मान्य करण्याविषयी वादात आहेत. विठ्ठला जाऊ दे, आपल्याला सगळं जगत गुरु आहे, आपण त्या वादात पडणे नको.
सॉक्रेटिसला मानलं जातं जगभरात. तो सॉक्रेटिस त्या सिकंदराला सांगतो, कहा सुकरात ए राजन अगरचे तुम वहा जाना. म्हणजे सुकरात सांगतो की सिकंदर ऐक, कहा सुकरात ए राजन अगरचे तुम वहा जाना हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना. ही चर्चा ग्रीस मधली आहे. गाडीच्या दरवाजात घालतात ते नाही. विठ्ठला जग ज्याला म्हणतं हे आमचे गुरु, ते म्हणतात तुम्ही जर भारतात चालला आहात तर एक गुरु आमच्या करता घेऊन या. पुढे त्याचं वाक्य आहे, बड़ी मुश्किल से आवे तो गंगा जल भी ले आना जिसे पीकर के ऋषियों ने गीता सार को जाना. गंगा जल प्यायल्याशिवाय गीतेचा अर्थ कळतच नाही. त्यासाठी या मातीत यावं लागेल आणि ते पवित्र तीर्थप्राशन करावं लागेल. हे मी का सांगतोय, ज्या दिव्य परंपरांची जगाने नेहमी वाट पाहिली आहे त्याच परंपरेतली एक दिव्य परंपरा आपल्या फर्दापूरकरांना लाभली आहे. आदरणीय प्रसाद महाराजांनी मगाशी मला सांगितलं की देवपूरच्या पालखी उचलण्याचा मान फर्दापूरकरांचा. आणि संत कोणाचंच अंगावर ठेवत नाहीत. तुम्ही त्यांची पालखी उचलायला जाता म्हणून ते तुमचा सप्ताह उचलायला आलेत. विठ्ठला विठ्ठल. कारण ते प्रसाद भागवत नाही, ते भागवत बाबांचा प्रसाद आहे. सोनी मराठीच्या त्या कीर्तनाच्या जजिंगच्या निमित्ताने आम्हाला महाराष्ट्रातल्या खूप चांगल्या नव्या कीर्तनकारांचा परिचय झाला आणि त्यातल्या काही व्यक्तिमत्वांना आम्हाला प्रेमात पाडलं. त्यात आमचे प्रसाद महाराज आहेत. कीर्तन कसं असावं, ते किती संयमित असावं, ते किती प्रगल्भ असावं, ते किती बहुआयामी असावं आणि असं सगळं असतानाही ते किती निर्मळ ठेवता यावं याचं उत्तम आणि उदात्त उदाहरण म्हणजे प्रसाद महाराजांचं कीर्तन. कारण बहुआयामित्व झाल्यावर कीर्तन उज्ज्वल राहत नसतात. विठ्ठला खोली गाठणाऱ्या माणसाला उंची सांभाळता येणं जड जातं. पण संत परंपरांचा प्रसाद त्यांना प्राप्त आहे आणि त्याच्या परिणामामध्ये ते इथं 7 दिवस 8 दिवस तुमच्यासाठी थांबतायत. मला फारच आश्चर्य वाटलं. कारण ज्याचं कीर्तन असतं तोच 6:45 ते 9:15 एवढाच वेळ देतो. पण प्रसाद महाराज महाप्रसादापर्यंत तुमच्यात थांबणार आहेत. म्हणजे याचा तुम्ही किती लाभ पदरात पाडून घेतला पाहिजे मला हेवा वाटतोय तुम्हा सर्वांचा. आणि अशा दिव्य पर्वणीचा हा उत्सव संपन्न होत आहे. त्यातली आजही जागराची कीर्तन सेवा आहे. बहुतेक सिन्नरच्या एकादशाच माझ्या नावावर होत आहेत. विठ्ठला बहुतेक यांच्याकडचं फराळाचंच खाणं माझ्या प्रारब्धात असावं. सलग 3री एकादशी माझी सिन्नरमध्ये सुरू आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. साधारणपणे आज मागणी असावी अशी मागणीच असते. जागर उपांत्य दिवसाचं कीर्तन आहे. साधारणपणे हॉटेलात गेलेला माणूस 10 वाजता जे जेवायचं आहे तो किमान 9:45 तरी सांगतो ना, किंवा त्यांनी लिहूनच ठेवलेलं असतं सांगितल्यापासून 20 मिनिटाच्यात काहीच मिळणार नाही. मग 10 वाजता खायची वस्तू जर 9:45 सांगावी लागते तर उद्या 12 वाजता मिळणारा प्रसाद आज संध्याकाळी 7 वाजता तर सांगूया. विठ्ठला साधारणपणे कीर्तनाचे काही नियम अलिखित आहेत. इंग्लंडच्या राज्यघटनेसारखं त्यांची राज्यघटना लिखित नाही. त्या घटनेनुसार निर्णय घेतात. आणि मी म्हणतो ते खरं सुज्ञ आहेत. आपण त्यांना धूर्त म्हणतो हा भाग वेगळा. ते धूर्तच आहेत, फक्त तरी आपण त्यांना सुज्ञ म्हणावं. कारण ते म्हणतात जगातली कोणती एक घटना घडली तर तिच्यासारखी दुसरी कधीच तशी घडत नाही. तिथल्या परिस्थितीची पार्श्वभूमी तरी बदलते,
तिथल्या घटकांचे मनोभाव तरी बदलतात. त्यामुळे या जगात काहीच रिपीट होत नाही. त्यामुळं एका घटनेच्या अंदाजावरून दुसऱ्या घटनेकडे पाहणं हा मेंदू गहाण ठेवलेपणा आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. तसा कीर्तनाचाही अलिखित प्रकार आहे की पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामपर घ्यावं, दुसऱ्या दिवशी संतपर अभंग घ्यावा, मग उपदेशपर, संतपर, करुणापर, जागराच्या दिवशी मागणीपर, 8व्या दिवशी काला सांगावा. असे साधारण नवीन कीर्तनकारांसाठी तरी हे नियम आहेत. विठ्ठला कारण एकदा खूप शिष्य वाढल्यावर पहिल्या दिवशी जरी ठाकलोसेद्वारी घेतला तरी लोक म्हणतात आज वेगळं ऐकायला मिळालं. विठ्ठला त्यामुळे लोक मला सेवेनं जुना म्हणत असलं तरी वयाने मी मला नवा मानून नियम पाळतोय. ऐका, हे पहिल्या दिवशी नामपर का, दुसऱ्या दिवशी संतपर का, या सगळ्या गोष्टी पुन्हा उजळवाव्या लागतील. देव नेतात ना उजळवायला जेजुरीला, तशी कारणं पण उजळवली पाहिजेत. नामपर यासाठी तुम्ही ज्यांना साधन सांगणार आहेत ते पहिल्याच दिवशी येऊन बसलेले असतात. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. म्हणून नाम संकीर्तन साधन पैसोपे, संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरी दे, जळतील पापे जन्मांतरी दे. जळतील पापे जन्मांतरेची, जळतील पापे जन्मांतरेची. जलगती सायास सविभनांतरा, जलगती सायास सविभनांतरा. सोपं सांगावं आणि ते पण सोपं करून सांगावं. काही वेळेला ज्ञानेश्वरीच्या ओवीचा अर्थ असा कठीण सांगितला जातो की असं वाटतं वरचीच समजायला सोपी आहे. विठ्ठला भीक नको पण कुत्रावर नाम सांगावं सोपं आहे. त्या नामाची प्रीती, मग ते नाम घेतलं कसं, घ्यायला सांगितलं कोणी, त्याचे परिणाम कसे झालेत याची उदाहरणं म्हणून संत सांगायची असतात. कारण नामपर अभंग जर सिद्धांत असेल तर संतपर अभंग हे त्या सिद्धांताचे दृष्टांत आहेत. नामपर अभंग काय ही जर प्रक्रिया असेल तर संतपर अभंग हा त्या प्रोसेसचा डेमो आहे असं असतात संत. किंबहुना भिन्न भिन्न रुचीचे लोक येऊन बसलेले असतात आणि सगळ्यांना सामावण्याची, सगळ्यांना पिळण्याची, सांभाळण्याची ताकद कीर्तन परंपरेत आहे. त्यामुळं भिन्न भिन्न रुचीचे लोक एकाच मांडवात तृप्त होतात, त्याला सप्ता म्हणतात. विठ्ठला सप्टेंबर महिना चालू आहे म्हणून सप्टेंबरातलं सांगतो. स्वामी विवेकानंदांनी जो हिंदूंचा दिग्विजय केला शिकागोला, तेव्हा त्यांनी तिथं जे भाषण केलं त्यात हा मुद्दा नमूद केला की हे सगळे वेगवेगळे निघालेले मार्ग एकट्या प्रभूपर्यंत जाणार आहे. हा, यांच्या उपासना पद्धतीत भेद आला तो यांच्या अभिरुचीच्या वेगळेपणाचा परिणाम. पुष्पदंताचार्य शिव महिमनामध्ये सांगतात, रुचीनाम वैचित्र्या द्रुजकुटील नाना पतजुषाम. रुची वैचित्र्यानं उपासना पद्धतीत भेद झाले, पण याचा समारोप पय सामरणव इव. जशा कुठेही पडलेल्या पावसाचा थेंब नद्यांच्या रूपाने शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतो, तसे सगळं माझ्यापर्यंत येऊन मिळणार आहे. तसं रुची वैचित्र्याचे श्रोते एका कीर्तनालाच येऊन मिळतात. विठ्ठला पण रुचीत एवढं वैचित्र्य येईल असं वाटलं नव्हतं. विठ्ठला रुचीत वैचित्र्य असावं पण वैचित्र्यात रुची नसावी.
म्हणून आज मागणीपर अभंग गायला पाहिजे. हा अभंग गात असताना या अभंगाचा परिचय मी आपल्याला करून दिला. कीर्तनाचा परिचय झाल्यावर तसा परिचय कीर्तनातून मिळत असतो. फक्त कीर्तनाचा परिचय झालेल्यांचा आपला परिचय झाला पाहिजे. त्या पहिल्या विधानाला निरूपण शास्त्रात प्रतिज्ञा वाक्य म्हणतात. त्या प्रतिज्ञा वाक्यावर अशी जबाबदारी असते की या अभंगातल्या सगळ्या शब्दांचा भाव एकाच वाक्यात ध्वनित झाला पाहिजे. सगळ्याला बांधण्याचं काम एका वाक्याने केलं पाहिजे. बदलण्याची रुची असलेल्या देवाला आज बदलू द्यायचं नाही असा तुकोबारायांचा हट्ट या अभंगात आहे. कशावरून? ऐसाची तू राही, म्हणजे तू बदलायचं नाही, तू असाच राहा, तुला आम्हाला असंच पाहायचंय. हे मी तुम्हाला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सांगतोय. विठ्ठल चातुर्मास असतो. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध या 4 महिन्यामध्ये देव विश्रांती घेत असतो. त्याला चातुर्मास म्हणतात. म्हणून चातुर्मास जिथून सुरू होतो त्या आषाढ शुद्ध एकादशीचं नाव देवशयनी एकादशी, आणि जिथं तो संपतो त्या कार्तिक शुद्ध एकादशीचं नाव प्रबोधिनी एकादशी. म्हणजे देवशयनी देव झोपला आणि प्रबोधिनी म्हणजे देव जागा झाला. बरोबर पहिल्या 2 महिन्याची झोप झाल्यानंतर डाव्या कुशीचा देव उजव्या कुशीवर वळतो. त्यांनी कुशीत बदल केला म्हणून त्या एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. विठ्ठला तुकोबाराय आज देवाला सांगतात, तुला बदलायची फार हौस असली तरी बदलणाऱ्या एकादशीच्या दिवशी आम्ही तुझ्या बदलण्याच्या नियमात बदल करत आहोत की आता बदल करायचा नाहीये. विठ्ठला हा कालखंड अत्यंत पवित्र असा कालखंड आहे. समोर गणराजाचं दर्शन झालं. गणेश चतुर्थी ते अनंत, ती पण चतुर्थी केली काही लोकांनी, ती चतुर्दशी आहे. बरं त्याचंही काही वाईट वाटे ना, कारण ज्यांचा सजना वाट पाहे विठ्ठला म्हणजे नगाऱ्याची घाईन तिथं टिमकीचं काही, त्याचं कुठं काही वाईट वाटून घेता. मला एकाने विचारलं श्रावण म्हात्रे दर्शन म्हात्रे कुठं राहतो, म्हटलं डोंबिवलीत. या मग तिथं फळीवर वंदन आहे ती खाली उतरवा. विठ्ठला गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा प्रवास आहे. गणराया स्थानापन्न आहेत. अनंत चतुर्दशीला विसर्जन विधी असतो. मग गणपती बाप्पा, ऋषी पंचमी, राधाष्टमी, गौरी पूजन, त्यामध्ये आज परिवर्तिनी एकादशी, उद्या वामन जयंती आणि पुढे अनंत चतुर्दशी. तुमच्या सप्त्यासारखा भाग्यवान सप्ताच नाही. विठ्ठला खर तर हा भाद्रपद तुमची पदभद्र म्हणजे कल्याणाच्या दिशेने टाकतोय. हा नुसता भाद्रपद नाही, हा भद्रपद आहे. जिथं आपलं कल्याण होईल त्या दिशेनं आपला चाललेला हा उत्सवी प्रवास आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगात तुकाराम महाराज पांडुरंगाकडे काही अपेक्षा ठेवतायत, काही मागणी मागतायत. त्यांच्या मागणीला आपल्या मागणीपेक्षा देवाच्या दरबारात वेगळा सन्मान आहे. त्याचं कारण असं आहे, जो आगळा आहे ना देव त्याला वेगळा ठेवतो. कामं सुद्धा करताना सगळ्यांची सरसकट नाही करत. कामं सरसकट झालीच नाही. विठ्ठला हा विषय थोड्याच लोकांसाठी, त्यामुळे तो सरसकट कळेल असा नाहीये. विठ्ठला बाकीचं गॅजेट बघून घ्या, मला काय करायचं ऐका.
आपण आगळे असू तर देव त्याला वेगळा ठेवतो. मग तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, तसं प्रमाण आहे, त्याप्रमाणेच मी बोलतोय. प्रमाण असं आहे, सांभाळाशी येऊ नेदिता उनीव अधिकार गौरव राखे तैसा अधिकार गौरव राखे सांभाळाशी येऊ नेदिता उनीव अधिकार गौरव राखे तैसा. याचा अन्वय असा आहे, अधिकार जैसा गौरव राखे तैसा. आम्ही मागून दमतो आणि देव काही देत नाही. संतांनी मागण्याची अवकाश हो, आम्ही मागून होत नाही, तो मागून येऊन यांची सगळी कामं करतो. कारण ते आगळे आहेत म्हणून त्यांच्यासाठी सगळं वेगळं. आम्ही तोंडाने सांगतो तो काहीच लक्ष देत नाही. आणि साधू संतांचं चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ मागण्याची वास पाये मोकाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे पाये मोकाकडे आमचं मागून होईना आणि त्यांचं मनोरथ चिंतिल्या रोकडे त्यांच्या मनात यावं आणि भगवंताने करून टाकावं. देवाचं त्यांची कामं करण्याचा स्पीड सांगतो तुम्हाला. आमच्या भिवंडीला थोर संत झाले, संत माऊली शांताराम भाऊ महाराज. इतका मोठा अधिकार होता. किशोर महाराज ब्रह्मलीन डोंगरे महाराजांनी त्यांची घरी येऊन पूजा केली होती. ज्यांच्या पुढ्यात सगळा साधू समाज, टाटा बिर्ला सारखे लोक हात जोडून उभे राहायचे ते डोंगरे महाराज. त्यांनी स्वतःच्या राहत्या घरात एकनाथी भागवताची 1000 पारायणं केली होती. म्हणून त्यांच्या राहत्या घरालाच एकनाथ मंदिर नाव पडलं होतं. नाथांची मूर्ती नव्हती, आत्ता आत्ता स्थापन केली. आपण भिवंडीला येऊन पाहू शकता. तिथल्या उत्सवाचा 50वा सोहळा होता, सुवर्ण महोत्सव. म्हणजे 50 वर्ष अखंड जिथली सेवा चालली आहे ना, तिथला उत्सव. आपल्याकडे समिती आणि कीर्तनकार बदलण्याचा उत्सव. विठ्ठला ते म्हणतात यंदा मोठा करायचा. अरे उत्सव मोठाच असतो, तुझा दृष्टिकोन छोटा होता. उत्सव लहान कसा असेल? हा, तो लहानाचा असेल तर लहान असेल. तो ईश्वराचा उत्सव आहे ना, तो मोठाच असणार आहे. महत्व महियान आहे ना, मग त्याचा उत्सव तसाच असणार. 50वा उत्सव करायचा तर थोडी सेवेकऱ्यांची सेवा सत्कार गौरव व्हावेत. त्यांनी त्या शिष्यमंडळांसमोर मुद्दा मांडला की आपल्याला सगळ्या सेवेकऱ्यांना कपडे घ्यायचे. ते सेवेकरी म्हणाले, भाऊराया आपलं बजेट तेवढं नाही आहे आणि सगळ्यांना कपडे घ्यायचे म्हणजे ते बजेट नाही, जेट. आपल्याला पेलवणार नाही. अंथरून पाहून पाय पसरा. भाऊराय म्हणाले, ठीक आहे, नाही होत ना, नसू देत. बरोबर अर्ध्या तासाने त्या मंदिराच्या दारात एक टेम्पो थांबला आणि त्या टेम्पोतून जगातली असामान्य व्यक्ती उतरली, महाराजांच्या दर्शनाला आली. ती व्यक्ती म्हणजे जगातल्या मसाजिस्ट अशा डॉक्टर लोकांचा देव डॉक्टर राम भोसले. आपण चरित्र
नाही माझं पटलं तर आपलं मोबाईल आहे ना, गुगळे महाराज, पाटील महाराज नाही जमले तर ते विठ्ठला. कन्फर्म करून घ्या. डॉक्टर राम भोसले म्हणजे जॉन केनेडी, विन्स्टन चर्चिल, इंदिरा गांधी, महात्मा गांधी पासून सगळ्यांना ट्रीट केलंय त्यांनी, सर्वांना ट्रीट केलं त्या काळामध्ये. श्रोते हो, अशा त्या महापुरुषांनी येऊन प्रणाम केला आणि सांगितलं, भाऊराया तुम्ही माझे पहिले सद्गुरू आहात. त्यांनी 3 गुरु त्यांना लाभले आयुष्यात. गुरु लाभत असतो, गुरु करायचा नसतो. लोक सांगतात आम्ही त्यांना गुरु केले. म्हटलं तो लघु होता का आधी? विठ्ठला विठ्ठला. बरं प्रसाद महाराज, अपेक्षाही लोकांकडून ठेवता येत नाही. येडीला सासर माहेर सारखंच. मला एक जण म्हणला आमच्या गुरुला काही कळतच नाही. म्हटलं खरंच तुझ्या गुरुला काहीच कळत नाही. तो तुम्हाला कसं काय माहिती? म्हटलं त्यांना कळत असतं तर एवढा बेईमान शिष्य करूनच घेतला नसता, जो 6 महिन्यात या बोधावर आला की आमच्या गुरुला काहीच कळत नाही. त्यांचे पहिले गुरु शांताराम भाऊ महाराज, दुसरे गुरु गणेशपुरीचे नित्यानंद स्वामी महाराज, जे मूळचे मँगलोरचे, म्हणून सगळ्या शेट्टी लोकांच्या हॉटेलात स्वामींचा फोटो असतो. आणि तिसरे हिमालयात गेल्यावर महाअवतार बाबाजी, ज्यांनी त्यांना ती मसाज विद्या दिली. ते म्हणाले, भाऊया यंदा आपला उत्सव 50वा आहे, म्हणून माझ्या मनात सहज आलं की भाऊरायांकडे 50वा उत्सव आहे, मग त्यांच्याकडे सेवा करायला येणाऱ्या सगळ्यांना त्यांना कपडे वाटता यावेत, म्हणून मी मुंबईहून टेम्पो भरून घेऊन आलेत, तेवढे उतरून घ्या. विठ्ठला. भाऊरायांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या आणि भाऊराया विठोबाच्या समोर हात जोडून म्हणतात, पांडुरंगा अरे किती काळजी करतोस. श्रोते हो, जरा लॉजिक चालवा. लॉजिक, मॅजिक तर आहेच ते, पण थोडं लॉजिक चालवून पहा. भाऊरायांनी अर्ध्या तासापूर्वी सांगितलं होतं आपल्याला कपडे वाटायचे, आणि वाटायचेत कपडे म्हटल्यावर अर्ध्या तासाने टेम्पो इथे येतो. टेम्पो भरून कुठून आलाय? मुंबईहून. मुंबईहून भिवंडीला यायला किती तास लागतात? पूर्वी 2 तास लागायचे, आता परवा जायचं असेल तर आज निघा. विठ्ठला. हे पण मी सांगितलं नसतं, पण मला तुमची परवा आहे, उद्या कसं होईल म्हणून. श्रोते हो, जे सकाळी निघालेत कपडे घेऊन, बरं भिवंडीला कपडे पोचवायचेत म्हणून जे सकाळी घ्यायला गेलेत, त्यांच्या मनात 2 दिवस तर आधी आलं असेल ना की आपल्याला भिवंडीला कपडे पोहोचवायचेत. श्रोते हो, संतांनी मागावं आणि देवानी द्यावं असा व्यवहार नाही. संतांच्या मनात पुढं काय इच्छा येणार आहे याची तयारी करून देव आधी नियोजन लावतो आणि मग संतांच्या मनात इच्छा येते. विठ्ठला. आता आपण डोकं फोडायची वेळ आली तरी देव आपल्याकडे पाहिना, म्हणजे किती अंतर असावं. अधिकार गौरव राखे तैसा. फार कठीण नाही. ह्या लोकांनी काही डोंगर उचललेत असंही मानू नका. याने घ्यावे नाम तिसी करणे याचे काम, तिसी करणे याचे काम, तिसी करणे याचे काम. घ्यावे नाम तिसी करणे काम, तिसी करणे याचे काम, तिसी करणे याचे काम. याने घ्यावे नाम तिसी करणे याचे काम, तिसी करणे याचे काम, तिसी करणे याचे काम. याने घ्यावे नाम तिसी करणे काम, तिसी करणे काम, तिसी करणे काम. जाऊ दे, देवालाच सांगू आपण. याने घ्यावे नाम तिसी करणे याचे काम. त्यांची मागणी अद्भुत असते, त्यांची मागणी अलौकिक असते. आज एकादशी परिवर्तिनी आहे, पण तुकाराम महाराज देवाजवळ काही गोष्टीत त्याने परिवर्तन करू नये असा हट्ट धरतात. काय हट्ट आहे महाराजांचा? हे देवा, तुला बदल आवडतो आणि जग बदलण्याच्या बाबतीत माहीर आहे, माहीर आहे.
असं म्हटलं जातं, सतत बदलत राहणं हा बदलणाऱ्या जगाचा न बदलणारा नियम आहे. विठ्ठला आणि मी म्हणतो काही बदल झालेही पाहिजेत, काही बदल आवश्यक. कीर्तन इथं येतोय ऐकायला आपण कशासाठी? बदल व्हावा म्हणून. आपल्या डोक्यात जो बदला बसलाय ना, त्यातून आपण बदलावं म्हणून. विठ्ठला आहे त्याच्यात आपण सुखी हो. पण ईर्ष्या, द्वेष, मत्सर, वैर या सगळ्या गोष्टीत आपण वैरलो आहोत आणि त्यामुळं असलेल्या सुखाला आग लागली आपल्या. आपण बारीक विचार करा. देवानं दिलेल्या गोष्टी आपल्याला फुल्ली सॅटिस्फाईड करतात. ज्या रात्री आपल्याला झोप आली नाही, समजायचं देवाच्या सत्तेत आपण घुसलो. त्याच्या सत्तेचा स्वीकार केला की सगळाच आनंद आहे ना. काय त्याच्या सत्तेविषयी काय आक्षेप घ्याल तुम्ही? देवाला ओवाळताना अभंग म्हणता, विठोबाचे राज्य आम्हा म्हणता ना, पण थोडा तो दिवाळी सारखा म्हणत जा. काही जण अभंग म्हणतात, त्या अभंगात दिवाळी याच्यावर शिमगा बसलाय. ते दिवाळी म्हणजे चेहऱ्यावर तर आली पाहिजे ना, ती तशी चेहऱ्याचं दिवाळं निघालंय. म्हणजे देवाची सत्ता मान्य आहे आम्हाला. म्हणजे हा बदल व्हावा म्हणूनच आपण इथं आलोय आणि तो झालाही पाहिजे. त्यासाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी, मोकळं बसावं लागतं. आपल्या अहंकाराची पकड थोडी ढिली करावी लागते. काही लोकांना फार काळजी घ्यावी लागते कीर्तन ऐकताना. ह्या बाबांनी किती पण चांगलं सांगितलं तरी आपण आहे त्याच्यात अजिबात बदल करायचा नाही. वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर म्हणायचे, लोक ऐकतात पण ऐकतच नाहीत. विठ्ठला बदल अपेक्षित असतो. त्याला प्रश्न पडतो, खरंच जर कीर्तन मनापासून ऐकलं तर शेजाऱ्याचं बांधावरून भांडायचं उद्या ठरवलंय ते कॅन्सल होईल. कारण व्यापकपणा आल्यावर भांडणार कोणाशी? सर्वम खलविदम ब्रह्म. सगळ्यात परब्रह्म दिसू लागलं तर वाद कोणाशी करणार? आपण जे ठरवलंय की तिने काल माझ्या अंगणात कचरा लोटला होता, मग आज आपण तिच्या अंगणात लोटायचा आहे. तिच्या अंगणात कचरा लोटायचा आहे हे खरंय, पण कीर्तनात बसून तो लोटायचा कचरा जर साफ झाला तर हा बदल अपेक्षित आहे. संत आग्रही आहे, बुद्धीचा पालट धरा रे हा काही, मागुता हा नाही मनुष्य देह. हा बदल झालाच पाहिजे. या बदलाची संतांना अपेक्षा आहे. पण काही बदल झाले पाहिजेत, तसे काही बदल नाही झाले पाहिजेत. तुकाराम महाराजांचे जसे बदलाचे अभंग आहेत, परिवर्तनाचे अभंग आहेत, तसे काही अपरिवर्तनाचे पण अभंग आहेत. न झाला पाहिजे बुद्धीचा पालट, झाला पाहिजे बुद्धीचा पालट, झाला पाहिजे बुद्धीचा पालट, झाला पाहिजे बुद्धीचा पालट, केली खटपट वाया जाय, केली खटपट वाया झाली, केली खटपट वाया. मांसाहार करत होता, बुद्धी पालट झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे. आणि तिथून तो काय व्हायला पाहिजे? माळकरी झाला पाहिजे. पण मग माळकरी होण्यासाठी बुद्धी बदलली पाहिजे, माळकरी झाल्यावर नाही बदलली पाहिजे. नाही तर त्याचं नाव छापायला लागेल, माझी हबप विठ्ठला. लग्नामध्ये आपला पती आपण निवडला ना, मग तो एकदा तो पती निवडला की निवडणं हे फंक्शन बंद झालं पाहिजे. आता निवडीचं काम संपलं. मग आता काम कोणतं? आता त्या स्वीकारलेल्या परिवर्तनात कधीही परिवर्तन होऊ न देणं. तिथं माणसं अपरिवर्तनशील असली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातल्या काही गोष्टी बदलणाऱ्या आहेत, पण काही गोष्टी नाही बदलल्या पाहिजेत. आणि नाही बदलणाऱ्या बाबतीमध्ये तुकोबाराय पांडुरंगाच्या स्वरूपाविषयी आग्रही आहेत. पांडुरंगाचं रूप हे त्यांच्या जीवनाच्या कृतार्थतेचं निर्देशक आहे. कशानं ते स्वतःला कृतार्थ मानतील तेव्हा ते म्हणतात, या विठोबाला असा बघितल्यावर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक कशाने होणार आहे? विठ्ठलची एक देख लिया.
त्याला पाहिलं की सार्थक. मग त्याच्या ज्या रूपाला पाहून जीवनाची सार्थकता आहे. महाराज त्या बाबतीत आपला आग्रह टिकवतात आणि उभ्या राहिलेल्या पांडुरंगाला सांगतात, आता तू जसा माझ्या पुढे आहेस तसाच तू राहावा, ही माझी मागणी या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मागणी दुसऱ्या चरणात आहे. काय अपेक्षित आहे महाराजांना? आता दृष्टी पुढे तू ऐसाची राहे, तू असाच राहा जसे आम्ही तुला पाहत आहोत. दुसऱ्या चरणात मागणी आहे आणि उरलेली 3 चरण ही त्या मागणीची कारण आहेत. तू असाच का राहा? कारण हेच गोजिरे सगुण रूप मज आवडे. असाच का राहा? मला तुला का बघायचंय? पाहता लोचन सुखावले. असाच का राहा? मन लाचावले, गोडी लागली, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आणि तू असाच का राहा? कारण मायबापा हीच आमची लढीवाळी आहे. विठ्ठला आपले कॉलम उभे झालेत, आता कुठं पण स्लॅब टाकू. विठ्ठला मागणं काय मागितलंय महाराजांनी? आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. आता तू आमच्या समोर असाच राहा. हा आता म्हणजे केव्हाच असेल हो? कारण आता शब्द कालवाचक आहे. वाङ्मयामध्ये ओम या पदानंतर सगळ्यात गौरवलेलं पद आहे आता. इतका वापर कोणाचाच नाही, कोणत्याच पदाचा नाही. आता सांगतो तुम्हाला. विठ्ठला थोडा वडाळीला सांगितला, थोडा आता सांगतो. विठ्ठला आता माझ्या भावा, या अभंगावर आम्ही कीर्तन केलं. आम्ही दिलेलं आणि घेतलेलं विसरत नाही. विठ्ठला मग आता शब्दाची योजना का केली गेली असावी? का सांगतात महाराज? महाराज म्हणतात आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहा, म्हणजे आता तू असाच राहा. कारण तुला असं करण्याकरताचे सगळे प्रयत्न करून तुला असं बनवलंय आम्ही. तुझ्या अशा दिसण्यामागे आमचे प्रयत्न आहेत, आमची सगळी मेहनत आहे. आम्ही ते तुला करून ठेवलंय आणि तू झालाय ना, मग आता तू बदलायचं नाही. देवाचं असं येणं हा आमचा हट्ट आहे, असं तुकोबाराय म्हणाले. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा आमुचिया चाडा. तुका म्हणे भिडा भक्तीची. आमच्या भक्तीला घाबरून तू असा आकाराला आलेला आहेस, म्हणून आता तू ऐसाची राहे.
एक. दुसरं, तू जो असा आलाय तो आमची तुला दया आली म्हणून तो आमच्याकडे आलाय असं नाही. तू दया म्हणून केलेलं नाहीये हे, तू आमची ताकद पाहून हा निर्णय घेतलायस. म्हणजे असं तुकाराम महाराज देवाला सांगतात, विठ्ठला प्रमाण आहे माझ्याकडे. आणली ही रूपा बळे करून खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी आणिला हे रूपा बळे करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी. कुळीची ही कुळदेवी त्यातलं ते चरण आहे म्हणून ते स्त्रीलिंगी आहे. आणली ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. हरिदासी खळे करोनी बळे ही रूपा आणली. कोण? विठाई. मग आता एवढा प्रयत्न करून जे तुला असं ठेवलंय त्यात तुला आता आम्ही बदल नाही करू देणार. आता सगळ्यात महत्वाचं, आमचे प्रयत्न झालेत आणि तू असा आलास. आम्हाला सगळ्यांना सोपा परमार्थ सांगायचा आहे. तू जर वेगळं काही केलंस तर आम्हाला तुझं भजन करता येणार नाही. भजनाला तू असाच बरा. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. महाराज सोपा म्हणत असतील, नावा रूपा आला हे सोपा नसतं. विठ्ठला आधी लोक नावा ठेवतात विठ्ठला, मग आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. म्हणून महाराज म्हणतात आता दोन गोष्टी सांगितल्यात महाराजांनी. तू असाच राहा ही पहिली मागणी, आणि तू दृष्टी पुढे राहा ही दुसरी मागणी. असाच राहशील आणि दृष्टी पुढे राहणार नाही, चालणार नाही. दृष्टी पुढे राहशील आणि असाच राहणार नाही, चालणार नाही. विठ्ठला म्हणजे दृष्टी पुढे राहा आणि दृष्टी पुढे राहताना पुन्हा असाच राहा. कसाच? जो मी तुझ पाहे वेळोवेळा. भक्ताला यापेक्षा वेगळं काहीच नको असतं. आळंदी ते पंढरपूर तो वारकरी सगळं सोसून वारीचा त्रास सोसून जातो. त्याला त्यात काय मिळवायचं असतं? त्याला त्यात काय मिळवायचं आहे? मागील परिहार पुढे नाही शीण, झालिया दर्शन एक वेळा. बस त्याला बघणं. आमचं पुण्यकर्म पण तेच आणि आमचं प्रायश्चित्त कर्म पण तेच. काय महिमा वर्णू आता, काय महिमा वर्णू आता, सांगन गीती. काय महिमा वर्णू आता, काय महिमा वर्णू आता, काय महिमा वर्णू आता, सांगन गीती. काय महिमा वर्णू आता, कोटी ब्रह्मा हत्या काय महिमा वर्णू आता, सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, ऐसा चितूर आहे. काय करायचंय मला? जो मी तुझ पाहे वेळोवेळा. तुला बघणं बस, यापेक्षा काही नाही. रामप्रभूला वनवासात असताना गंगा ओलांडायची होती. काही व्यवस्था आहे का म्हणून पाहिला, आवाज दिला. केवट केवट हे त्याचं नाव नाही आहे. नाव वल्लवणाऱ्या जमातीलाच केवट म्हणतात. हा, आम्हाला काही लोक फोन करतात, महाराज सरपंच बोलतोय.
म्हटलं मी राज्याचा बोलतोय विठ्ठला. करता काय जे जे कर्मधर्म नाशिवंत, केवट त्या जमातीचंच नाव. अरे केवट, तो बसलेलाच होता. त्याने बसूनच विचारलं काय. प्रभूने सांगितलं पलीकडे जायचंय. त्याने सांगितलं कोणाला. म्हणे मला. त्याने बसूनच सांगितलं जमणार नाही. भगवान म्हणतात हा मला म्हणतो जमणार नाही. लक्ष्मणाला तर जास्त पियेला जास्त राग येतो. लक्ष्मणाला जास्त राग. साहेबांचा घोर अपमान, जाहीर निषेध विठाला. प्रभूने लक्ष्मणाचा स्वर काळी 3 वरून काळी 2 वर आणला. शांती घे. पलीकडे जाणं ही गरज कोणाची आहे. आपली. त्याला काय आपण तो तुम्हाला सांगतो जमणार नाही. ते म्हणाले हे बघ लक्ष्मणा, स्टँडवर जेव्हा एकच रिक्षा असते तेव्हा आपणच ऍडजस्ट करायचं असतं. हो, तो म्हणेल ना मला आता लगेच नाही निघायचं, थांबावं लागतं. तो लावील ती गाणं ऐकावं लागतं विठ्ठला. कळतच नाही वाट तो पाहतो का आपण पाहतो. जाऊ द्या विठ्ठला. एवढी वाट पाहायला लागल्यावर काय मजा आहे का त्यात. श्रोते हो, लक्ष्मण सिंह शांत हो बाबा, जायचंय आपल्याला. प्रभू म्हणाले का रे का नाही. तुम्हाला नाही मग गाडी स्टँडला लावायचीच नाही ना. जर तुम्हाला पॅसेंजरने न्यायची तर तो तुम्हाला नाही नेणार. ते म्हणाले का. म्हणजे त्याचं कारण आहे. तुम्हाला नेणारच नाही. पण का नेणार नाही. म्हणे तुम्हाला मी पर्याय सांगतो. पण का पर्याय सांगतो. म्हणे नाही मी तुमच्याबद्दल जाणलंय. मर्म तुम्हारा मैं जाना. भगवान म्हणतात की वेद गप्प बसतात. वेदाला काहीच कळत नाही. श्रुती म्हणती नेती नेती. आणि हा म्हणतो तुमचं सगळं मर्म मला माहिती आहे. काय भक्ताची डेअरिंग असते ना. मला सगळं माहिती आहे तुझं म्हणे. आणि म्हणे काय माहिती आहे तुझं. माझं काय माहिती आहे तुला. म्हणे तुमच्या चरणाचा स्पर्श झाल्यावर दगडाची बाई झाली होती हे मला तुमचं सगळं माहिती आहे. मी अतिशय अपडेट होडीवाला आहे. हां, अपडेट राहावं लागेल. सगळं तुम्हाला अपडेट असलं पाहिजे. ते म्हणाले ठीक आहे मी पण प्रयत्न करेन. काय तुमचं. ते म्हणाले ते प्रभू लक्ष्मणाला सांगतात याला अहिल्या उद्धार माहीत असावा. त्यांनी सांगितलं हे बघ त्यामुळे जर तुम्हाला नेत नसशील तर तुला मी एक दुरुस्ती सुचवतो. काय हे कारण त्याला काय अर्थच नाही. म्हणाले काय. माझ्या पायाचा स्पर्श दगडाला झाला आणि त्याच्यातून बाई निघाली. तू पलीकडे का नेत नाहीस. तो म्हणाला हो ज्या पायाचा दगडावर एवढा इफेक्ट होतो त्याचा लाकडावर किती होईल. हा जर दगडातून बाई निघाली तर लाकडातून 100%. आणि मग त्यानं कुठे मी सांभाळू. माझा एक तर स्वतःचा संसार आहे. ते म्हणाले हे बघ केवट माझ्या पायाचा स्पर्श झाल्यावर दगडातून बाई निघाली होती पण एकदाच. मी तिथून इथपर्यंत आता चालत आलो. माझे पाय किती दगडांना लागले असते. हा 7वा दिवस आहे आज. झाला का बदल काही दगडामध्ये. आहे ते तसेच बिनामाळेचे आहे का नाही विठ्ठला. आपण अयोध्येकडे आहोत. काही काळजी करू नका. इतके दिवस माझे पाय लागलेत. कितीतरी दगडांना लागले. कुठं त्यांच्यात बदल झाला. ते तसेच्या तसेच. अरे असं कधीतरी होतं. काय म्हणाले प्रभू असं कधीतरी होतं. त्यांनी तेवढंच पकडलं. तो म्हणाला हो जे कधीतरी होतं ना ते कधीही होतं. कधीतरी शब्दाचा हा धोका आहे का. ते कधी होऊ शकतं. कधी होऊ शकतं. अहो इथं मे मध्ये जून येतो. देव नदी देवानं सुद्धा अशी पाहिली नव्हती विठ्ठल. पूर आहे का पंढरपूर आहे कळे ना. कधी होऊ शकतं. माझ्या जर लावलंच ओढीला पाया निघालीच बाई तर काय करता.
ते म्हणाले मी तुम्हाला नाही नेणार. मग आता करायचं कसं काय? तो म्हणाला हे बघ एक उपाय आहे. म्हणे कोणता? ही गंगा कुठून कुठून पात्र उथळ आहे ते मला माहिती आहे, तुम्हाला चालत नेतो. प्रभू म्हणाले चालत नेतो, पण माझ्यासोबत जानकी आहे, लक्ष्मण आहे, त्यांना ओढीतून नेईन. प्रॉब्लेम त्यांच्या पायाचा नाही आहे, प्रॉब्लेम फक्त तुमच्या पायाचा आहे, तुम्हाला ओढीत नाही. ते म्हणाले तसं नाही, आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे काही झालं तरी एकमेकाची साथ सोडायची. आम्ही तिघांनी पण ठरवलेलं आहे. कोणी? राम लक्ष्मण जानकीने. विठ्ठला लगेच तिकडं कल्टी मारताय काय? त्यांचं आता कुठं बरं चाललंय, तुम्ही त्याच्यात कुठं आता घोळ करता. त्यामुळे आम्ही तिघांनी आता सोबतच राहायचं ठरवलेलं आहे. फार महत्वाचे दिवस आहेत हे. तुम्ही काही उगाच गडबड करू नका, काय पाहिजे ते घ्या लागलं तर. मग पण ते आम्हाला सोबतच राहायचंय. ते म्हणाले आता बघा, तुम्हाला होडीत घेता येणार नाही आणि त्यांना तिकडून नेता येणार नाही, मधला मार्ग काही आहे का? भांडणं लावणारालाच मिटवण्याची चावी माहीत असते. त्यांनी सांगितलं एक आयडिया आहे. म्हणे कोणती आयडिया? तुमच्या पण पायात नाही प्रॉब्लेम, मग त्या पायाची जी धूळ होती ना तिच्यात प्रॉब्लेम, कारण त्या चरण रजाने उद्धार झालाय. मग आपण जर ती साफ केली तर जमेल. त्यामुळे ती साफ करणार म्हणजे काय करणार? काय नाही, ते माझ्याकडे सोडून द्या, तुम्ही ती काळजीच करायची नाही. प्रभूला त्यांनी तयार केलं. महाराज घरी गेला आणि बायका पोरांनी सांगितलं चला सगळ्या जन्माचं पुण्य एकदाच फळलंय आता. का? प्रभूचे चरण लाभलेत. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. याचे पाय सापडत नाही. जे सापडल्यावर संसार सफल होतो. देखिले पाय विठोबाचे. आजी संसार सुफळ. सगळे आणले, ती काठवट आणली, त्याच्यात रामाला उभं केलं. राम प्रभूला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आता ते सफाईचं काम आम्ही करू. आम्ही आता सफाईचं काम म्हणजे प्रभूचे चरण धुवायचे, पण तो तसं म्हणतच नाही का मी तुमचे चरण धुणार आहे. कारण चरण धुणार म्हणजे हा लगेच तप किती केलं आणि पुण्य किती केलं ते तपासणार आहे. म्हणजे सोनाराच्या गटार आम्ही साफ करून देतो असं म्हणणं आहे. विठ्ठला तुकोबारायचं प्रमाण आहे. अर्धच म्हणतो त्या घरी व्यापार झारी याचा. विठ्ठला विठ्ठल उगाच ॲट्रॉसिटी स्वस्त झाली आहे. ऐका प्रभू तुमचे पाय स्वच्छ करून देतो. प्रभूला उभं केलं. ते म्हणाले आता गंगा दारात आहे हो, पण श्रोते हो, दारातली गंगा आणायच्या आधीच त्याच्या नेत्रातून अश्रुरूपी भक्ती गंगा वाहिली आणि प्रभूचे चरण ओले झाले. तर प्रभूचे चरण जोरात घासायला लागला. प्रभूने सांगितलं केवट मी रोज 3दा आंघोळ करतो, तुला असं काही वाटतं का? काहींच्याकडे वाटतं बुवा ते आंघोळ करून आलेत हे ते बोलले तरी पटत नाही, असं वाटतं यांना पुन्हा घेऊन जावं. त्यातला पुन्हा आपल्या मान्यतेचा आहे. विठ्ठला ते घासायला लागले. अरे असं घासतो मी पडलो तर? प्रभू तुमचं नाम घेणारा पतनाला जात नाही, तुम्ही पतनाला जाल, तुम्ही पडाल. आणि लईच भीती वाटते तर एक सोपा सांगतो. काय? सीट बेल्ट लावा. म्हणजे पकडून ठेवा ना. म्हणजे काय पकडू? काय नाही, मी पाय धुतोय ना, माझं डोकं धरा. भगवान म्हणतात काय डोकं आहे? धरलंच पाहिजे. देव कोणतेही डोकं धरत नाही. कुठेही डोकं खुपसणाराचं काय डोकं धरायचं देवाने? त्यामुळे त्यांची डोकी नेहमी धरलेलीच राहतात. विठ्ठला आणि त्या डोकेदुखीवरचं जे औषध आहे ना त्या गोळीचं नाव आहे सारीडॉन. हा सारीडॉन मंडळी तेच खाते. विठ्ठला आत असलेले बाहेर आलेले. विठ्ठला विठ्ठला त्यामुळं डोक्यात धरा का डोकं धरलं नाही पाहिजे. धरलेलं डोकं देव धरत नाही. महाराज देवाने ते डोकं धरलं. तुकोबाराय म्हणाले होते माझे पाय तुझी डोई ऐसे करीगा भाक देई. तुझे पाय माझे झाले पाहिजेत
आणि माझं डोकं तुझं झालं पाहिजे. अजून सोपं सांगू, हे खऱ्या भक्ताचं आणि देवाचं लक्षण आहे. भक्ताने देवाचे पाय धरून ठेवावे आणि देवाने भक्ताचं डोकं ताब्यात घ्यावं. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. त्याला द्यायची बुद्धी परमात्म्याकडून असावी. झालं ते चरण प्रक्षालन झालं. न लक्ष्मणाला येऊ दिलं जवळ, न जानकी मातेला. साहेब आपण बोलावलेत म्हणजे त्या फोटोत गावचा दुसरा माणूसच नाही पाहिजे. विठ्ठला मला काही तर एवढे हुशार राहतात ना, ते उद्घाटनाचा नारळ फोडायला जे साहेब वागतात ना, ते बरोबर साहेबाच्या मागच उभा राहतो. त्याला माहिती साहेब उभे आहेत तोपर्यंत आपला फोटो येणार नाही, पण साहेब नारळ फोडायला वाकले का आपण अख्खा. विठ्ठला म्हणून त्यांना उभं कुठं राहावं हे कळत असेल तर आपल्याला कुठं उभं राहावं हे कळलं पाहिजे. पाय धुवून झाले, त्यांनी ते काठवटच उचलली आणि सगळं तीर्थप्राशन केलं. कोणालाच नाही. बायकोला सांगितलं हे घे, उरलेलं घरात शिंपडला, अख्ख्या पितरांचा उद्धार. प्रभूचे शरण तीर्थ आहेत ते. अहो दररोज गंगेची सेवा करता करता आज गंगा जिथून जन्माला आली त्या गंगोत्रीची सेवा आहे. चरणी जन्मली पै गंगा. ते झाल्यानंतर म्हणे आता चालायचं का होडीत? हो पण आपलं ते बॉन्डिंग राहिलं. म्हणे काय? मी सगळं करीन पण घेणार काहीच नाही. ते म्हणा आपला धंदा सारखा आहे. लक्ष्मण म्हणतो कुठं प्रभू कुठं तू? ते म्हणा काही नाही, ते भवसागराचे आणि मी गंगेचा. नावाडी तर आहे ना. इंडस्ट्रीत फरक असेल पण आहे तर सारखाच ना व्यवसाय. त्याच्यामुळे काहीच फरक नाही, काहीच घेणार नाही. काही घेणार नाही म्हटल्यावर देवाला म्हणतात काही घेणार नाही. याला लक्षात ठेवावं लागतं. काहींना लक्ष आत ठेवलं की होतं, पण त्याने ज्यांचं होत नाही त्यांना लक्षात ठेवावं लागतं. बसले बरं, बसताना कुठं कोणी बसायचं ना ते यांनी ठरवलं. लक्ष्मण एका कोपऱ्यात, जानकी एका कोपऱ्यात, समोर प्रभू आणि इकडे हा. चालले नाव वल्लवायला. सुरुवात नाव वल्लवायला घेतली. वल्लवता वल्लवता निघाले. पुढे नेली, तिकडून फिरवून इकडं आणली, इकडून फिरवून तिकडं, तिकडून फिरवून परत इकडं. देवानी सांगितलं का रे केवटा, हे काही हलपाटे लागले? मला समजत नाही, मी होडीत बसलोय का सरकारी कार्यालयात आलोय? विठ्ठला तू काही दिवस तिथं होतास का? थोडं केवट तसं ना, केवट म्हणाल तसं नाही प्रभू. म्हणे काय? मग हे फिरवतो कशाला? प्रभू तुमचा वनवास किती वर्षाचा आहे? भगवान म्हणतात तुझ्या तारखेचं पाया न काय, ते माझी डायरी कशाला घेतो? तुला जमलं तर बघ. तसं नाही म्हणे. वनवास किती वर्षाचा? म्हणे 14 वर्षाचा. मग त्याच्यात कुठल्या तिथीला कुठं असलं पाहिजे असं काही ठरलंय का? म्हणे नाही. महिनाभर माझ्या ओढीत राहिली तर बिघडतो कुठं? तुम्हाला कुठं पैसे भरायचे? किती मानधन द्यावं लागलं असेल असं चर्चा करणारा त्याच्यात 1 रुपयाही टाकणारा नसतो. विठ्ठला तो म्हणाला तुम्हाला काय फरक आहे? मी घेणार आहे का काही या फिरवण्याचं? नाही, तुम्ही गपचूप बसा. तुम्ही गपचूप बसा म्हटलं लक्ष्मणाला राग आला. साहेबांचा घोर अपमान, जाहीर निषेध. कसा? अरे प्रभू आहेत ते. तू घाबरे लक्ष्मणा, रामा तू असंच बसायचं. आता तू एकेरीवर आलं. ते म्हणाले तुला कळतं का तू कोणाला एकेरी बोलतो? म्हणे कोणाला म्हणजे? अरे प्रभू रामचंद्र आहेत ते. महादेव ज्यांच्या नामाचा जप करतात तुम्हाला माहिती नाही? हस्ते क्षमाला हृदय कृष्ण तत्वम जिव्हाग्रे भागे वर राम मंत्रम. राम 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 प्रभू महादेव माहिती आहेत तुम्हाला? कल्पना आहे तुम्हाला? ते महादेव यांची पूजा करतात. हे प्रभू रामचंद्र आहेत. केवट म्हणाला असतील महादेव त्यांची पूजा करत, पण आपण महादेवापेक्षा भारी आहोत. आता मात्र हे पचणं कठीण होतं. लक्ष्मणाने पुन्हा खातर जमा केली. तू महादेवापेक्षा मोठा कसं काय रे? तो कसं काय म्हणजे? मला सांगा प्रभू, तुम्ही पण मध्ये पाहिजेत आता का? नाही तर हा दमदाटीत घेईल मला. म्हणाले काय? ज्याच्या डोक्यावर गंगा तो मोठा का ती गंगा ज्याच्या पायाखाली तो मोठा? विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. गंगा महादेवाच्या कुठं आहे?
डोक्याच्या वर आणि माझ्या कुठं आहे पायाच्या खाली. आपण मोठे आहेत ते महादेवाला सांगा, आपल्या मार्केटमध्ये नाही. प्रभू म्हणतात हा विचार सागर वृत्ती प्रभाकर सगळं सोडूनच आलेला दिसतो आता. बरं पण ते परत विचारलं प्रभूने, पण कशासाठी, कशाला नुसता फिरायला लावतो. त्याला गप्प बसा म्हणाले का, आम्हाला 84 लक्ष योनी फिरवली. आम्ही काय बोललो, मग तुला 4 फेरे झाल्यावर किती जड गेलं, मग आता आम्हाला किती त्रास झाला असेल याचा तू विचार कर. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. स्वतःच्या अंगावर आल्यावर मगच माणसाला कळतं. जोपर्यंत आग फक्त बांगलादेशातच आहे ना तोपर्यंत आपलं चांगलं चाललंय असं वाटतं. विठाला पुन्हा विचारलं प्रभूने, पण हे कशासाठी ते तर सांगा. ते मला कशासाठी सांगू प्रभू, केवट आहे मी जन्माने, काय असेल जन्मात केलेलं सत्कर्म काय असेल माहीत नाही, पण तुम्ही जे माझ्या नजरेसमोर आता आहात ना, याच्यापेक्षा जीवनात मिळवण्यासारखी जगात कोणतीच मोठी गोष्ट नाही. हे जे हेलपाटे फुकटचे चालवलेले आहेत ना, यामागे माझा मानस फक्त एवढाच, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. तुला बघून काही मिळवायचं नाहीये, तुला बघणं हे मिळवायचं आहे. जो मी तुझ पाहे वेळोवेळा बघायचंय, पण मग तुला असंच बघायचंय. मग असंच म्हणजे कसं, जे विटेवर उभा आहे तेच बघण्याचं कारण काय. पहिलं चरण, आवडे हे रूप गुजिरे सगुण, आवडे हे रूप गुजिरे सगुण, आवडे हे रूप गुजिरे सगुण, आवडे हे रूप गुजिरे सगुण. पाहता पाहता सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. ऐसा चितूर आहे. असाच राहा का, कारण हे गोजिरे सगुण रूप आवडे. वारकरी संप्रदाय हा काही बाबतीत कट्टर आहे आणि काही बाबतीत सहिष्णू आहे. काही गोष्टी
तो कॉम्प्रोमाइज करतो आणि काही बाबतीत मात्र तो स्ट्रिक्ट आहे, अजिबात तडजोड नाही. आणि काही जीवन असंच असतं राव. गुलाबाचं झाड असतं ना, ते झाड पाकळ्यांच्या जागी सहिष्णू असतं आणि देठाच्या काट्याच्या जागी कट्टर असतं. सहिष्णू पाकळ्या सुरक्षित राहण्यासाठी देठाने कट्टर असलं पाहिजे, म्हणून हे कीर्तनांमध्ये सांगावं लागतं. नुसत्या पाकळ्या असल्या तर लोक भुगा करतील. विठ्ठला कट्टर आणि सहिष्णुता, कट्टर आणि सहिष्णुता हे दोन्ही घेऊन चालतात, घेऊन चालतात. बुक्का असला पाहिजे, मग तो हिंगाच्या डबीत असला तरी चालतो. विठ्ठला ती पण हिंग डबी नाग हिंग पाहिजे. म्हणजे डबीच्या बाबतीत आम्ही सहिष्णू आहोत आणि बुक्क्याच्या बाबतीत आम्ही कट्टर आहोत. विठ्ठला देवपणे सगळे टायमिंग माझ्याच राशीत घालतो आणि गुणवंत केलो दोष जाणं यासाठी. जाऊ द्या. कट्टर आणि सहिष्णू. फणस खाल्लाय कधी? फणस खाल्ला असेल कधीतरी. कापा बरका, कापा आणि बरका ह्या जाती आहेत दोन त्याच्या. तो फणस काट्याच्या जागी कट्टर असतो आणि गराच्या जागी सहिष्णू असतो. वारकरी संप्रदाय खूप सहिष्णू आहे. कीर्तनकार मुसलमान असला तरी त्याची कीर्तनं होतात. म्हणजे संप्रदाय कसा आहे? सहिष्णू आहे. फक्त त्या कीर्तनकाराने आपल्या घरी पण कीर्तन ठेवावं या बाबतीत आपण कट्टर आहोत. विठ्ठला कट्टर सहिष्णू आणि संप्रदायाला मान्य आहे हे. म्हणून तर याची नेमकी ओळख नाही करताय. मागे डाऊ कंपनीच्या वेळेला बंडातात्यांनी आंदोलन केलं, सगळे वारकरी समाज केला, थोडी जाळपोळ पण झाली. एक पत्रकार बंधू आले आणि वारकऱ्याला छेडलं त्यांनी. वारकऱ्याला जाळपोळ शोभते का? आता वारकरी कसलेला होता? कसलाही नाही. तो म्हणाला जास्त बोलू नका. का? जर सांगून समजत नसेल तर जाळायची आमची जुनी परंपरा आहे. जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका. विठ्ठला आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, कठीण वज्रास भेदवायचे, कठीण वज्रास भेदवायचे. अरे नंदी दिसतो म्हणजे समोर शंकरच असेल, याच्या बाबतीत आपण कट्टर पाहिजे. लक्षात घ्या. राम मंदिर झालं, आम्हाला आनंद आहे, पण अजून नंद आणि नंदी बाकी आहे. जमलं तर पहा, नाही तर राहू द्या. विठ्ठला विठ्ठला. नंद तेव्हा प्रसन्न होईल जेव्हा कृष्ण जन्मभूमी, आणि नंदी तेव्हा प्रसन्न होईल जेव्हा काशी होईल. श्रोते हो, वेळीत लक्षात घेतलं पाहिजे, नाही तर काशी होईल. विठ्ठला कट्टर सहिष्णू. कट्टर कीर्तन छान केलं पाहिजे, सहिष्णू, आणि वेळेत संपलं पाहिजे, कट्टर. वारकरी संप्रदाय नामाच्या बाबतीत सहिष्णू आहे आणि रूपाच्या बाबतीत कट्टर आहे. आतापर्यंत प्रत्येक संताचा मंत्र निराळा आहे. तो मंत्रच किती व्हेरिएशन मधून गेला बघा ना. आधी राम म्हटलं, त्यानंतर ज्ञानोबारायांनी रामकृष्ण या दोन नावाचा मंत्र बनवला. ज्ञानदेवा ध्यानी. तुकोबारायांना त्यांच्या सद्गुरूंनी जो मंत्र दिला त्याच्यात हरी ऍड झालं. मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्यांच्याकडे येताना रामकृष्ण हरी आला आणि तिथून आपल्याला सप्लाय होताना आणखी दोन नाव वाढली. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा. म्हणजे तोटाच नाही. एक दोन नाही, आम्हाला 1000 मंत्र मिळाले तरी कमीच. कोणते? विष्णू सहस्त्रनाम. नाव धड करा सहस्त्रनामाची. किती मोठा महिमा आहे. माझी भगिनींना विनंती आहे, तुम्ही YouTube वापरत असाल
काही नाही, स्वयंपाक बनवताना MS सुब्बू लक्ष्मी असं टाईप करायचं आणि प्रसाद बनवताना विष्णू सहस्त्रनाम इतकं गोड गायलंय त्यांनी. बद्रीनाथला पहाटे 3:30 वाजता पहिला स्वर त्या MS सुब्बू लक्ष्मींचा घुमतो मंदिरात, शुक्लांबरधरम विष्णू, आणि मग तिथून पुढे बद्रीनाथ जाग होतं. ज्या घरात स्वयंपाक बनवताना विष्णू सहस्त्रनाम लावलं जाईल, हळूहळू तुमच्या कानात बसेल, मग तुमचं महिन्याभरात पाठही होईल. विष्णू सहस्त्रनाम म्हणत म्हणत जर तो प्रसाद बनला तर ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद होईल. आणि मन अन्नापासून बनतं, चांगला विचार या मार्गाने मिळवता येईल. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला प्रश्न पडेल, रविवारी कसं काय विष्णू सहस्त्रनाम लावायचं विठ्ठल. होईल त्रास, पण गुण हमखास, काही काळजी करू नका. त्याच्यात तर काय काय नाव आहेत देवाची. एको नैक सवक्क किम यत्तत् पदम अनुत्तमम. एको हे देवाचं नाव आणि न एको हे पण देवाचं नाव. क किम ही काय नाव आहेत. बरं, नावाच्या बाबतीत आणखी काय सांगू. विठाई हे नाव आहे, बरोबर आहे. किठाई कुठून आलं, आणि ते पण नाव आहे. विठाई, किठाई, माझे कृष्णाई, कान्हाई, रंगाई ओ. म्हणजे नावाच्या बाबतीत आम्ही सहिष्णू आहोत, पण रूपाच्या बाबतीत नामदेव महाराजांनी आपल्याबरोबर तीर्थयात्रेला आलं पाहिजे म्हणून ज्ञानोबारायांनी आग्रह केला. तेव्हा त्या सगळ्या तीर्थयात्रेमध्ये काही नियम आणि अटी त्यात फार असतात. तीर्थयात्रेत कुणीही वाद करू नये. घोड्याचे पैसे ज्याचे त्यांनी भरा विठ्ठल. तसं नामदेवराय म्हणाले की माझ्या या तीर्थयात्रेत माझी एकच अट आहे. कोणती. कटेवरी हात नाही जा देवाचे, कटेवरी हात नाही जा देवाचे, कटेवरी हात नाही जा देवाचे, कटेवरी हात नाही जा देवाचे. देवाचे दर्शन, हे मी तयाचे दर्शन, हे मी तयाचे दर्शन. नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबाराय ऐका, ज्या देवाचे कमरेवर हात नाही आपण त्याच्या पाया पडणार नाही. आवडे हे रूप, मला हेच आवडतं. रूपाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. आम्हाला देव असा म्हणजे असाच पाहिजे, बाकी कसाही नको. आणि असाच पाहिजे असं म्हणण्याचं काय कारण आहे ते पण सांगतो तुम्हाला. असा कुठंच नाही ना. मग ज्याला चांगलं मिळालंय तो बरा सोडील. हां, AC मध्ये फर्स्ट क्लासमध्ये ज्याला ग्राउंडचं लोअर बर्थ मिळालं तो म्हणेल का मी ते वरची बर्थ घेतो. अख्खा बर्थ त्याच्यासाठी पणाला लावला आणि तेव्हा कुठं ते मिळालंय. तसं हे जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिके, पण हे आता कुठं आमच्या हाताला लागलंय. याला आम्ही तसं बरं सोडू. आम्ही याला सोडणार नाही. हे सर्वोत्तम आहे आणि खरं आहे. कृष्णाची रूप पंढरपूरला आहे तो कृष्णच आहे, पण असा फिरून आलेला आहे. तो तुम्ही जर गोकुळात गेलात तर तो रांगणारा असतो. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत. तुम्ही जर वृंदावनात गेला तर तो जो गोकुळात माखन चोर आहे तो वृंदावनामध्ये बन्सीधर आहे. तो राजस्थानामध्ये गिरीधर आहे. राजस्थानातील सगळे देव असे. तुम्ही जर गुजरातकडे गेलात तर तो असा मांडीवर हात ठेवू नये, कारण द्वारकेचा राणा. ऐकून ठेवा, कृष्ण हा उत्तर प्रदेशचा नागरिक आहे, राजस्थानचा देव आहे, गुजरातचा राजा आहे. राजा गुजरातचाच आहे, गुजरातचा राजा आहे. तो कर्नाटकाचा पाहुणा आहे आणि महाराष्ट्राचा जावई आहे. विठ्ठल वेगवेगळ्या गावांमध्ये याची नावं बदलली. हा गोकुळात असताना माखन चोर कन्हैया लाला म्हटला जातो. तो वृंदावनात बन्सीधर म्हटला जातो. तो काश्मीरात केशव म्हटला जातो. तो पंजाबात गोविंद म्हटला जातो. तो राजस्थानात श्रीनाथ म्हटला जातो. तो गुजरातेत द्वारकाधीश म्हटला जातो. तो कर्नाटकात कृष्ण म्हटला जातो.
तो केरळामध्ये मुरुगन म्हटला जातो, तो अय्यप्पन दक्षिणेत म्हटला जातो, तो आंध्रामध्ये व्यंकटेश म्हटला जातो, तो पुरीला जगन्नाथ म्हटला जातो, तो पुढे बिहार प्रांतामध्ये बाके बिहारी, बिहारी शब्द फिरणारा म्हणून त्या नावाने ओळखला जातो, तो पंढरपूरला पांडुरंग म्हणून ओळखला जातो. काय फरक आहे? सगळीकडे याचं राहणं वैषम्याचं आहे. म्हणजे त्या वृंदावनातल्या कृष्णाला तर बाके बिहारी म्हणतात. बाका म्हणजे वाकडा, एक नाही 3 ठिकाणी, पहिला पायात, दुसरा कमरेत आणि तिसरा मानेत. त्रिभंगी देवुडा ठाण मांडोनिया माई, कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे गोविंदो माई गोपाळ. तो भिन्न भिन्न आहे. पण महाराष्ट्रात आल्यावर समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभम जघननिहित पाणीम मंडनम मंडनानाम. अजून म्हणायचं ना का समचरण शरण शरणम म्हणायचं विठ्ठला. महाराष्ट्रात एवढं काय काय ना ओ चौथरे पे खालून दर्शन विठ्ठला. महाराष्ट्रात आल्यानंतर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तो असाच्या असा. एकाने विचारलं हा इकडे तिकडे वाकडा तिकडा राहतो, हा पंढरपुरात महाराष्ट्रात कसं काय सरळ? लोकांनी सांगितलं माणूस कुठं किती आकडू असला तरी सासूरवाडीत नीट राहतो. हा महाराष्ट्रात आलाय म्हणजे रुक्मिणी आई साहेब विदर्भ कन्या आहेत, कौंडिण्यपुराच्या कन्या आहेत, त्या भीष्मक राजाच्या कन्या आहेत. आणि त्याचाच आपल्याला हा बेनिफिट आहे. का? रुक्मिणींनी सांगितलंय तुमचे बाकीचे नियम बाकीच्या ठिकाणी ठेवा, इथं हात लावायचं नाही, तिथं जवळ यायचं नाही ना, काय काय ते कुठेही असेल. पण आता तुम्ही माझ्या माहेराला आलात, माझी माहेरची माणसं शेतकरी आहेत, कदाचित लाईनीला ते 2-2 दिवस उभे राहतील. त्यांना विचारायचं नाही दात घासले का नाही, त्यांना विचारायचं नाही सोहळ्यात आलेत का नाही, त्यांना विचारायचं नाही आंघोळ झाली, कोणताच घोळ नाही असं समजायचं. ते येतील आणि कडकडून मिठी मारतील तुम्हाला, अजिबात काही बोलायचं नाही. देव सुद्धा शब्दाच्या बाहेर नाही. विठ्ठला विठ्ठला. अख्ख्या वृंदावनातले संत लोक पागल झाले. पंढरपूर जैसा प्रभू का दर्शन कहीं भी नहीं है. हा किती सोय बाकीच्या ठिकाणी. अहो तिरुपतीला गेलेले पार चप्प्या करतात तरी 40 फूट लांबच, हे बिना आंघोळीचे मिठी मारून येतात विठोबाला. काय सोय आमची वारकऱ्याची, काय सोय आहे. मग सांगा एवढा आणि असा देव आहे, ते दुसरा देव घेतील, त्या देवाचे ते दुसरी रूप घेतील. ते म्हणतात दे बघ तू आमच्यासाठी कोणती रूप घेतली असतील, पण आमच्यासाठी तू फक्त यातलाच, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मा आदी सुकर ते नको. आवडे हे गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. त्यामुळे हे देवा अनेक गोष्टीत तू परिवर्तन करत असशील, पण असाच्या असा उभा राहा, यात परिवर्तन करायचं नाही. पाहता लोचन सुखावले. तुला पाहिलं लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी आईसे झाले. असं वाटतं देवा तुला बघतच राहावं, तुला निहाळतच राहावं, पण 9 वाजलेत आणि खिचडी वाट बघते. त्यामुळं आता माय बापा आम्ही मागितलं एवढं द्या, म्हणजे आमच्या कामना पूर्ण होतील. शेवट तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाणी, तुका म्हणे मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराही, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. पांडुरंगा, पांडुरंगाजवळ पांडुरंग मागणं हे त्याच्या भक्त असल्याची ही खूण आहे. आणि आपणही असंच मागावं.
म्हणजे भागवत बाबांना त्याचा आनंद होईल. किंबहुना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, आपण गुरुचं नाव सांगू नये, आपल्या वागण्यावरून लोक ओळखतील. त्यामुळं आपण जर मोठ्यांचे असू तर आपली जबाबदारी सुद्धा मोठी आहे. या खऱ्या खुऱ्या शुद्ध अध्यात्माच्या अनुसरणाचा संकल्प करा आणि आपणच नाही तर आपल्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला आनंद तुम्ही देऊ शकाल इथल्या क्षमतेचे तुम्ही व्हाल. परंपरेनं चालवलेला हा उत्सव प्रसाद महाराज अत्यंत प्रयत्नाने मेहनतीनं हे कार्य करतायत आणि तुम्ही सर्व मंडळी त्यांच्या ह्या कार्यामध्ये आपला हा उत्सव हा एक सहभाग आहे. आणि या गुरु कार्याचा आनंद आपल्यालाच नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्यापर्यंत पुरणारा आनंद आहे. कारण देवपूर म्हणजे सिन्नर तालुक्याचं पंढरपूर आहे. तेव्हा भागवत बाबांची ही दिव्य परंपरा या तालुक्याला कायमच समृद्ध ठेवत आलेली आहे. तेच समृद्धपण जपण्यासाठी हा उत्तम वारसा. आज परिस्थिती अशी आहे की चांगल्या परंपरा चांगल्या वारसाच्या अभावी अगदी दुष्काळात आहेत. परंपरा वाट पाहते की योग्य वारस आम्हाला मिळावा की ज्यांनी परंपरा पूर्ण समर्पणाने ती परंपरा जगवणे हे ध्येय धारण करणारा हा खरा वारस असतो. खरा वारस असतो. नाही तर वारस असतो आणि त्याला रसच नसतो. अशा अडचणी अनेक परंपरांमध्ये आहेत. परंतु संत भागवत बाबा महाराजांची परंपरा ही एक भाग्यशाली परंपरा आहे आणि त्याचा परिणाम प्रसाद महाराजांसारखा प्रसाद समाजाला या परंपरेनं दिला. त्यांचं कार्य असंच अखंड पुढे संप्रदायातलं वाढत राहो. तुमच्या सर्वांची सोबत महाराजांच्या कार्याला असली पाहिजे. त्यांची सोनी मराठीवरची कीर्तनं ऐकून महाराष्ट्राचे कान तृप्त झालेत. एक विद्वत प्रचूर आणि यथार्थ वक्ता कसा असतो त्या प्रकारचे सद्गुण त्यांनी धारण केलेत. त्यांच्या कार्यात आपण सर्वांनी तनमनधनाने आणि कायावाच्या मनाने हा भागच छान आहे. आमच्या किशोर महाराजांनी नवीन संस्थेची उभारणी केली. आपल्या जवळ भगीरथजी महाराजांचं श्री हरिभजन भक्ती क्षेत्र आहे. त्यामुळे देवपूर जर सिन्नरचं पंढरपूर असेल तर सिन्नर नाशिकचं पंढरपूर आहे की जिथं या भक्तीचं हे वैभव आणि लोक अनुभवत आहेत. आणि त्याचा परिणाम सिन्नर तालुक्यात आलेला महाराष्ट्रातला कोणताही वक्ता तृप्त होऊन जातो. कारण श्रवणाची अनुसंधानाची ही देणगी तुम्हाला परंपरेचा प्रसाद आहे. तेव्हा एकच सांगणं की आपण या प्रकारची खरोखर वाटचाल अध्यात्माची करावी आणि तो परमानंदाचा अनुभव घ्यावा. 2 सूचना फक्त. सरळांब्याच्या आपल्या कीर्तन विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तुमच्या कीर्तांगळीचा आमचा सुदर्शन तिथं शिकतो आहे आणि अध्यात्माबरोबर इतरही सगळ्या बाबी त्यांना तिथं शिकता येतील अशी व्यवस्था आहे. भारती विद्यापीठ जे डीम युनिव्हर्सिटी आहे त्याशी ते कनेक्टही झालं म्हणजे तुम्हाला सांस्कृतिक मंत्रालयाचं सर्टिफिकेट त्या कीर्तन कोर्सच्या परीक्षासुद्धा तुम्हाला तिथून देता येणार आहेत. त्यांचं ते केंद्र असणार आहे. या सोबतीला ज्यांना ऑफलाईन शक्य नाही त्यांना कीर्तनाचा ऑनलाईन वर्ग करता येईल. कोणती वयाची सुद्धा अट नाही. आपण त्याचा लाभ घेऊ शकता आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी आपल्याला नक्की होता येईल. तेव्हा कीर्तनाच्या निमित्ताने भागवत महाराज परंपरेची सर्व मंडळी आमचे किशोर महाराज असतील, रामभाऊ कदम सर असतील आणि आमच्या सगळ्या उपक्रमात सेवेचा ज्यांचा सिंहाचा वाटा आपल्या कीर्तांगळीचे एक यशस्वी सरपंच म्हणून ज्यांची कारकीर्द गाजली गेली आमचे दगूभाऊ चव्हाणके असतील आणि या परिसरातील सर्वच सत्कर्मातली सेवाभावी मंडळी आपल्या सर्वांच्या दर्शनाने अंतःकरणाला झालेलं समाधान, गंधर्व सभेनं दिलेली गोड साथ या हृदय आणि गोड स्मृतीला मी अंतःकरणात स्थिर करतो आणि आपल्या सर्वांच्या कल्याणाची इच्छा परमात्म्याकडे व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रेडी वाकोडी गोसरे महाराज तुम्ही विचारिला अधिकार मी आपला राक्षमा अपराध महाराज तुम्ही कामने ताने स्वरा राखा पाया ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
जय